मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. गोविंद काका खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. ज्योती इथे स्वतःसुद्धा शिक्षण घेतोय तेव्हा समाजामध्ये काही लोक त्यांच्याबरोबर बोलत नाही, कारण ते शास्त्राच्या विरोधात गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता इथे ज्योती जगावेगळं काहीतरी करतोय, स्वतःच्या बायकोला शिकवतोय, ही कल्पनासुद्धा त्यांना सहन होत नाही. ते म्हणत असतात की मी इथे दिवसभर कष्ट करतो आणि रात्रीची कष्टाची भाकरी खाऊन समाधानाने झोपतो, ते पुरेसं नाही आहे का? पण इथे हा ज्योती काही ऐकायलाच तयार नाही. त्याला मात्र सगळ्याच्या विरोधातच जायचं आहे. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय करू मी या ज्योत्याचं, मला काहीच कळत नाही आहे. ज्योती येतो आणि म्हणत असतो, दादा चला जेवायला चला. दादा म्हणतात, कशाला आलास मला बोलवायला? कशाला करतोयस माझी काळजी? काही गरज नाही आहे माझी काळजी करायची. तेव्हा ज्योती म्हणतो, दादा तुम्ही माझा राग जेवणावरती कशाला काढताय? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, ज्योत्या का तुला ही अबुद्या आली आहे? अरे देवाने सगळ्यांना त्यांची कामं आखून दिलेत की नाही? अरे आपण माळी, आपण फुलं वेचायची, काहींनी गुरंढोरं ओढायची, ही कामं दिलीत की नाही सगळ्यांना आखून? आणि विद्येचं शिक्षण ज्याने घ्यायचं आहे हे त्यानेच घ्यायचं. मग तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुला ढवळाढवळ का करायची आहे रे बाबा? सगळ्यांच्या विरोधात जाऊन तू शिक्षण घेतोयस ना, त्यामुळे लोक आपल्याला इतके बोलतात, तरीसुद्धा मी त्या सहन करतो. पण आता तू जर घरच्या लक्ष्मीलासुद्धा हातामध्ये अवदसा देऊन तिला शिकायला सांगितलंस, तर हे मात्र मी अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे मला जेवायला वगैरे काही नको, मला नाही पचणार ते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देतो की पुन्हा मी सावित्रीला शिकवणार नाही. ते म्हणतात, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. हे घे, हा भंडारा हातामध्ये घे आणि याची शपथ घेऊन सांग की पुन्हा या घरामध्ये तू सूनबाईला शिकवणार नाहीस म्हणून. तेव्हा ज्योती तो भंडारा घेतात हातामध्ये. आधी ते विचारतात की हे कशाला? ते म्हणतात, प्रश्न विचारू नको, भंडारा हातामध्ये घे आणि शपथ घे. तेव्हा इथे आता भंडारा ज्योती हातामध्ये घेतो आणि म्हणतो, ठीक आहे दादा. भंडारा घेऊन हातामध्ये शपथ घेऊन सांगतो की या घरामध्ये पुन्हा सावित्रीला शिकवणार नाही. तेव्हा दादा म्हणतात, वा, आता तू शपथ घेतलीस ना, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता पुन्हा अशी चूक करू नकोस हा बाबा. चल चल जेवायला चल. असं म्हणून आता गोविंद काका बाहेर येतात. तेव्हा सावित्री बिचारी रडतच दारामध्ये उभी राहिलेली असते. ती म्हणते, दादा माफ करा, मला माझ्याकडून चुकी झाली, पुन्हा अशी चूक मी करणार नाही. तेव्हा गोविंददादा म्हणतात की हे बघा सुनबाई, देवा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, उगाच तुम्ही आता जगावेगळं काही करायला जाऊ नका. सशाचं काळीज आहे माझं. एवढं मोठं दुःख किंवा एवढी मोठी गोष्ट मला सहन होणार नाही. बाहेर लोकांना कळलं तर काय करतील? आपली खूप नाचक्की होईल, तोंडात शेण घालतील आपल्या. असं काही करायला जाऊ नका. जे झालं ते झालं, पुन्हा अशी चूक होता कामा नये. तर इथे रखमा आलेली असते. ती म्हणते, चिमणा, ए चिमणा, काय गं काय करतेस गं? तेव्हा इथे चिमणा म्हणते, काही नाही, कामं आहेत ती करत होते. तेव्हा रखमा म्हणत असते, काय गं चिमणा, काल रात्री काय झालं होतं? एवढा आवाज येत होता तुमच्या घरातून. अगं मला नाही आला गं, ते समोरचे लोक आहेत ना, त्यांनी सांगितलं की घरामध्ये खूप मोठं भांडण झालं म्हणून. काय झालं होतं गं? ते म्हणते, काही नाही, आता घर म्हटल्यानंतर एवढं तेवढं होणारच की. तेव्हा रखमा म्हणते, एवढं का तेवढं? म्हणजे केवढं झालं तेच विचारते गं. हे बघ, मी जे काही तुला विचारते ते तुझ्या काळजीपोटी विचारते. तुला माहिती आहे ना? मग सांग ना मला, नक्की काय झालं? कशावरून वाद झाला घरामध्ये? तेव्हा चिमणा म्हणत असते, अहो ह्या ज्योतीचं काय, सावित्रीला शिकवत होता, ही गोष्ट समजली ना, त्याच्यावरून भांडण झालं. तेव्हा इथे रखमा कांगावा करते. ती म्हणते, काय, ज्योती सावित्रीला शिकवत होता? बघ बाई, या सुनबाईला तू जरा ताब्यामध्येच ठेव, नाहीतर तीसुद्धा ज्योतीसारखी शिकायला लागेल
अगं आजूबाजूची लोक आहेत ना, त्यांना जर कळलं तर गिधाडावाने टोची मारतील आपल्याला. गिधाडावाने कळतंय का तुला, आहेस कुठे? त्यानंतर इथे रखमा आता उगाचच कांगावा करून निघून जाते. तेव्हा सावित्री आपली अंकलिपी बघत असते. ते बघत असताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. दादा तिला म्हणालेले असतात की या घरामध्ये शिक्षणाचा विषय बंद, आणि जर सुनबाई परत शिकल्या, हातामध्ये त्यांनी पाटी पेन्सिल घेतली, तर त्यांना मी या घरातून बाहेर काढणार. तुम्ही तुमच्या माहेरी जायचं, असं इथे गोविंद काकांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंकलिपी बघत असताना ज्योती त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, सावित्री काय झालं? तेव्हा सावित्री म्हणते, नाही काही नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे, आता मी जातो शाळेमध्ये. ती म्हणते, बरं ठीक आहे, जाता जाता ही अंकलिपीसुद्धा घेऊन जा आणि नदीमध्ये सोडा. कशाला उगाच घरामध्ये कुठल्याही कारणावरून मला वाद नको, घरामध्ये वाद नको, म्हणून तुम्ही ही अंकलिपी जाताना पाण्यामध्ये सोडा, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ज्योती आता काहीच बोलत नाही. ज्योती म्हणत असतो की मी जातो, शाळेला जायला उशीर होतोय. तेव्हा सावित्री म्हणत असते की जी गोष्ट घडणारच नाही आहे त्या गोष्टीचा विचारसुद्धा आता करू नका. विचार करून तरी काय होणार आहे? काही बदल घडणार नाही. तुम्ही मला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, ते सुद्धा माझी घेण्याची इच्छा होती, पण त्यामुळे घरामध्ये वाद होणार असेल तर नको. तेव्हा रखमा राणोजीची वाट बघत असते. तेवढ्यातच राणोजी येतो. ती म्हणते, अहो आहात कुठे? तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा राणोजी म्हणतो, महत्त्वाची गोष्ट? अगं बसू दे तरी. ती म्हणते, बसताय काय? महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला बोलवलं की नाही? अहो तुम्हाला माहिती आहे का, तो ज्योत्या त्या सावित्रीला शिकवतोय, बायकोला शिकवतोय तो. तो म्हणतो, काय? ही बातमी खरी आहे का? ती म्हणते, अहो खरीच आहे, मी काय खोटं बोलते का? तेव्हा तो म्हणतो, मग ठीक आहे, आता लक्ष ठेव त्यांच्यावरती, आणि एकदा का शिकवायला घेतलं की मला सांग, काही ना काहीतरी पुरावा मिळेलच की. तेव्हा ती म्हणते, नाही, आता नाही पुरावा मिळणार, कारण तुम्हाला माहिती आहे का, त्या ज्योत्याने भंडारा हातामध्ये घेऊन शपथ घेतली की आता सावित्रीला शिकवणार नाही म्हणून. मग आता तो कसा काय शिकवेल? तेव्हा राणोजी म्हणतो, तो ज्योत्या आहे ज्योत्या, सहजासहजी त्याच्या डोक्यातून हे शिक्षणाचं खूळ काही जाणार नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेव, कधी ना कधीतरी हाताला घावलच. तर इथे ज्योती विचार करत बसलेला असतो. दादा म्हणालेले असतात की सुनबाई जर परत शिकल्या ना, हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेतली, तर त्यांनी त्यांच्या माहेरी जायचं, मी अडवणार नाही. तेव्हा ज्योती त्याच गोष्टींचा विचार करत असताना तिथे त्यांचे दोन मित्र सदाशिव आणि मोरोपंत आलेले असतात. तेव्हा मोरो म्हणतो, काय रे, काय ज्योती झालं? आज तुझं शाळेमध्ये लक्ष नव्हतं. मास्तर तुला प्रश्न विचारत होते आणि तू त्यांच्या प्रश्नाला उत्तरसुद्धा दिलं नाहीस. नाही, आम्ही उत्तरं दिली रे, पण आम्ही काही तुझ्यासारखं मुद्देसूद बोललो नाही, नाही का? नाही, तू लाडका विद्यार्थी आहेस ना मास्तरांचा. तेव्हा ज्योती म्हणतो की मी एकटाच नाही आहे लाडका, तुम्हीसुद्धा लाडकेच आहात की. आपण हे सगळे एकसारखेच तर आहोत ना. तेव्हा मोरोपंत म्हणत असतो, अरे आमच्या घरामध्ये विद्या, त्यामुळे आम्ही इथे विद्येचं शिक्षण घेतोय, पण आम्हाला जी गोष्ट सोपी होती ती तुला खूप कठीण होती ज्योती. घरातल्यांचा सपोर्ट नसताना इथपर्यंत शिकलास तू, आणि कुणीही शिक्षणाची हिंमत करत नाही, पण तू ती केलीस आणि तू शिकतोयस सुद्धा. मग या गोष्टीचं कौतुक तर आम्हाला आहेच ना. अरे आम्ही इथे विद्येचं शिक्षण घ्यायला शाळेत गेलो, घरामधून घेतलं, पण तुला ते मिळालं नाही. तू काय केलंस? तू निसर्गातून सुद्धा शिकतच राहिलास, मातीमधून शिकलास, झाडाझुडपामधून शिकलास, बरोबर ना? तेव्हा इथे ज्योती म्हणतो की आज तुमच्या दोघांमुळे मला माझा मार्ग सापडला. खरंच तुमच्यामुळे मला एक महत्त्वाची गोष्ट कळली. आता मी आलोच. त्यानंतर ज्योती हा जात असतो. ब्राह्मणांकडे तो नजर वर करून सुद्धा तो बघत नाही, सरळ तिथून निघून जातो. तेव्हा ते ब्राह्मण म्हणत असतात, बघा बघा, इंग्रजी शाळेत चालला म्हणून काय तोरा आलाय तो बघा. नमस्कार तर सोडाच, आपल्याकडे नजर वर करून सुद्धा बघितलं नाही त्याने. तेव्हा ते म्हणत असतात, नाहीतर काय,
पण मी म्हणतो इतकी मुरगुमी यांना येते तरी कुठून, इतकी गुरमी यांना येते तरी कुठून. तेव्हा इथे राणोजी म्हणत असतो, अहो शाळेत जातो ना तो, शिकलाय सवरलाय, त्याला कुठून येणार आता इथे माणुसकी वगैरे. तुम्हाला माहिती आहे का, एवढ्यावरच थांबलेला नाही आहे ज्योती. आता ज्योती त्याच्या बायकोला पण शिक्षण देतोय, तिलासुद्धा तू शिक्षित करतोय. तेव्हा इथे त्यांच्या इथे काम करणारा जो कारकून काका असतो तो म्हणतो की राणोजी काका, जे बोलताय त्याला प्रमाण आहे का. तो म्हणताय नाही, आता जरी नसलं तरी लवकरच प्रमाण मी देऊ शकतो, पुरावे देऊ शकतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो की ठीक आहे राणोजी काका, एकदा का तुम्हाला प्रमाण सापडलं, काही पुरावा मिळाला की लगेच शनिवार वाड्याच्या पायरीवरती येऊन उभं राहायचं, तिथे तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. पण आता ह्या ज्योत्याची वाट लावायची असं त्या लोकांनी ठरवलेलं असतं. तर इथे राजाराम काका पाणी वगैरे प्यायला बसलेले असतात. ते आता पाणी पित असतात, गूळ वगैरे खात असतात. तेवढ्यातच इथे दादा कामाबद्दल त्यांच्याजवळ चर्चा करत असतात. आणि इथे राजाराम दादासुद्धा सांगत असतात की आपल्याला शेताला आता कुंपण वगैरे द्यावी लागणार आहे. डुक्कर आतमध्ये शिरून खूप जास्त नासधूस करतात. तेवढ्यात ज्योती येतो आणि म्हणत असतो की दादा, मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. शाळेतून घरी आलो की मी रानामध्ये काम करायला येईन. तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणत असतात की अरे वा, ही तर खूप चांगली कल्पना आहे. मी आणि दादा आम्ही आता तेच म्हणत होतो. आमच्या दोघांनी सगळंच काही शक्य होत नाही. तू जर आम्हाला हातभार लावलास तर खूपच चांगलं होईल नाही का. तेव्हा इथे दादा म्हणतात, अरे मग काय झालं, शेतावरती यायचं आहे तर ये ना, आपल्या शेतामध्ये आवडीने काम कर, पण तुझी शाळा पण आहे ना. तेव्हा ज्योती म्हणतात, असू दे ना, शाळा तर आहेच, शाळा शिकायचीच आहे, पण रानातली कामंसुद्धा केली पाहिजेत ना. तेव्हा दादा म्हणतात, राजाराम अरे येऊ दे याला, तेवढंच त्याच्या डोक्यातलं शिक्षणाचं खूळ तरी जाईल. तेव्हा इथे सावित्री आता येते. पारू दळण दळायला बसलेली असते ना, ती म्हणते द्या जाऊबाई, मी पण करते. ती म्हणते नाही नको, करते मी. सावित्री म्हणते काय झालं ताई, तुम्ही सुद्धा आता माझ्यावरती रागवलात का, चिडलात तुम्ही माझ्यावरती. ती म्हणते नाही ग बाई, मी कशाला तुमच्यावरती चिडू, पण मी काय म्हणते, हे शिक्षणाचं खूळ तुमच्या डोक्यात आलंच कुठून. तेव्हा सावित्री म्हणते अहो मी नाहीच म्हणाले होते, मी शिक्षण घेणार नाही असं म्हणाले होते, पण यांनी मला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, शिक्षण किती गरजेचं आहे हे मला सांगितलं, आणि म्हणून म्हणून मी शिकायला सुरुवात केली. आधी मी नकारच दिला होता. तेव्हा ती म्हणते अहो पण कशाला कशाला तुम्ही उगाच शिकायला गेलात. तुम्हाला माहिती आहे ना, इथे स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती काही अडचणी आहेत त्या, तरीसुद्धा तुम्ही ते पाऊल उचललं. ती म्हणते जाऊबाई अहो घाबरायची गरज नाही आहे. शिक्षण हे काय आहे, शब्द म्हणजे काय, शब्द जो आपण लिहितो तो सुद्धा एक चिन्हच आहे की नाही, मग त्याच्या आळ्या कशा होतील. आणि हे बघा, शिक्षण घेतलं तर पोटात आळ्या होत नाही, कुणी आजारी पडत नाही, आणि नवरा तर मुळीच मरत नाही. तुम्ही नका लक्ष देऊ. तेव्हा इथे पारू म्हणते हे बघा, काल जे झालं ते झालं, ते पुरे आता. आता पुन्हा त्या शिक्षणाचं नावसुद्धा घरामध्ये घेऊ नका, त्याची काही गरज नाही. आता फक्त तुम्ही पाटी पेन्सिल विसरा आणि एकच पाटी लक्षात ठेवा, ती म्हणजे डोक्यावरची. कळलं का तुम्हाला. आता डोक्यावरची पाटी लक्षात ठेवा, बाकी सगळं विसरा, संसाराकडे लक्ष द्या. आता तुम्हाला मूलबाळ नाही आहे. एकदा का मूलबाळ झालं की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यस्त होऊन जाल. मग हे शिक्षणाचं खूळ तुमच्या डोक्यामध्ये काही येणार नाही, असं इथे पारू तिला समजावून सांगत असते. तर पुढील भागामध्ये जे कारकून काका आहेत ना, ज्यांना आकडेमोडी शिकवलेली असते ज्योतीने, ते आपल्या बायकोला म्हणत असतात की तो ज्योत्या बायकोला शिकवतोय म्हणे, त्याच्या विरोधात आता काहीतरी पुरावा मिळू दे मला. आणि तसंही त्याला आकडेमोडी आली म्हणून त्याने माझ्या आकडेमोडींचा सगळा घोटाळा सगळ्यांच्या समोर आणला. पण आता त्या ज्योत्याकडून मी सूत समेत इथे बदला घेणार. तेव्हा इथे अंकलिपी आता सावित्री बघत असते. तेव्हा ज्योती म्हणत असतो की शिक्षण हे असंच आहे, एकदा का शिक्षणाची गोडी लागली ना की माणूस मग थांबत नाही, त्याला काही करून ते शिक्षण आता घ्यायचंच असतं. तेव्हा ज्योती म्हणत असतो सावित्री एक काम कर,
उद्या मी शाळेतून आल्यानंतर मी मळ्यात जाणार आहे, माझ्यासाठी भाकरी घेऊन येशील? ती म्हणते की तुम्ही मळ्यात जाणार असाल तर येईन की भाकरी घेऊन. तेव्हा तो म्हणतो, आणि येताना ही भाकरी घेऊन ये अंकलिपीची, ही भाकरी सोबत आण आणि मग तिथे तू अभ्यास कर रानात येऊन. ती म्हणते, काय? आणि कुणाला कळलं तर? आणि तुम्ही तर भंडारा घेऊन शपथसुद्धा घेतली आहे ना? तेव्हा ज्योती म्हणतो, काय शपथ घेतली आहे? दादांना म्हणालो आहे की मी सावित्रीला या घरामध्ये शिकवणार नाही, रानात शिकवणार नाही, असं मी म्हणालेलोच नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे ज्योतीने सावित्रीला आता समजावून सांगितलेलं असतं की बाहेर कुणाला सत्य सांगायचं नाही, आधी शिक्षण पूर्ण करायचं, मग काय करायचं ते करता येईल, असं इथे ज्योती सावित्रीला सांगत असतो.